तो घराणा किती सुंदर. तर असं ह्याला अभिधेय म्हणतो आपण. हे अभिधेय करताना फारशा नियमांची गरज नाही, फक्त श्रद्धेची गरज आहे. हरिनामावर जर श्रद्धा असेल तर हरिनाम एका दिवसामध्ये आपलं पूर्ण शुद्ध करून टाकेल. श्रद्धा नसेल तर जन्मजन्मांतर पण घेतो याचं काही फरक नाही. म्हणून पूर्ण श्रद्धेने हरिनाम घेतलं पाहिजे. आणि ती श्रद्धा भक्तांच्या संगतीमध्ये वृद्धिंगत होते. जेवढं आपण भक्तांच्या बरोबर बसू ती श्रद्धा वाढत जाते आणि त्या श्रद्धेचंच रूपांतर पुढे आपल्या प्रेमात होतं. सुरुवात श्रद्धेने झाली, नंतर ते प्रेम झालं. आणि ही जी बाधा आहे, हे जे विघ्न आहे की आपल्याला त्यामध्ये रस नाही. थोड्या वेळ रस असतो, नंतर मला कंटाळा येतो. ही बाधा हेच सगळ्यात मोठं विघ्न आहे. आणि ह्या विघ्नाचं वर्णन श्री चैतन्य महाप्रभूने जे शिक्षाष्टकात करतो, त्यांच्या वेळेला पासून आहे, आताच नाही आहे. ते काय म्हणतात? नाम नाम अकारी बहुधा निज सर्व शक्तीस. हे भगवंता, तुझ्या नामामध्ये सर्व शक्ती तू टाकलेली आहेत. हे भगवंताचं नाव घेतलं की सगळ्या भगवंताची शक्ती तिकडे आल्या म्हणून समजा एका क्षणात. नाम नाम अकारी बहुधा निज सर्व शक्तीस तत्रार्पिता नियमिता स्मरणेन काला. ह्याला काही नियमांची गरज नाही. तुम्ही कुठला काल किंवा कुठली परिस्थिती, ह्याच परिस्थितीमध्ये तुम्ही, मी आता म्हातारा झाल्यावरच मी घेईन, तरुण असताना घ्यायची गरज नाही, किंवा लहान आहे म्हणून घेऊ शकत नाही, काही नाही. एनीवन कॅन टेक. तत्रार्पिता नियमिता स्मरणेन काला. पण असं असून देखील हे भगवंता, मला त्याच्यामध्ये अनुराग नाही, मला या नावावरती प्रेम नाही. दुर्दैव ईदृशम इह जानी नानुराग. ते माझं दुर्दैव आहे की अशा या हरिनामामध्ये मला रुची नाही. हे सगळ्यात मोठं विघ्न आहे. आपल्या जीवनात जर काही विघ्न असेल हेच आहे की आपल्याला भक्ती इतक्या सहजपणे मिळते, हरिनाम सहजपणे मिळते, परंतु आपण काय म्हणतो, मला वेळ नाही किंवा मला रुची नाही, तुम्ही करा, मी नंतर करेन. उद्या कधीच उगवत नाही. एक जगन्नाथपुरीमध्ये एक माणूस राहायचा, गरीब होता. तो नेहमी जगन्नाथाला मंदिराच्या बाहेरून प्रार्थना करायचा, हे भगवंता, मला तुझी भक्ती करायची आहे, मला तुझं रोज दर्शन करायचं आहे, परंतु मी इतका गरीब आहे की मला दिवस रात्र काम करावं, मला वेळच मिळत तुझ्याकडे, काहीतरी कर. भगवंताला आवड नाही. मग भगवंताने पुजाऱ्याला सांगितलं, तो माणूस येतो रोज इकडे प्रार्थना करतो, त्याला आपल्या सेवेत लावून टाक, बघू मंदिरात त्याला कार्य द्या. जगन्नाथ पुरीमध्ये तुम्ही ऐकलं असेल की जगन्नाथ डायरेक्ट त्या पुजाऱ्यांशी बोलतो, आजही बोलतो. जगन्नाथची रथयात्रा होते ना, रथ आपोआप चालत नाही, तो आपण खिचल्याने चालत नाही. जगन्नाथ म्हणजे चला, चालतो. त्याने म्हणजे थांबा की थांबतो. कधी कधी तो रथ 5 दिवसाने पोहोचतो. 5 किलोमीटर अंतर आहे 2 ठिकाणामध्ये. कधी 5 दिवस लागतात, कधी अर्ध्या दिवसात पोहोचतात. जगन्नाथाची मर्जी. आजही आहे, तुम्ही कितीही खेचा, पण जगन्नाथाने नाही म्हटलं तो जात नाही. तो सांगा चला आता, तो सांगा. तर जगन्नाथाने सांगेल पुजाऱ्याला की त्याला घे सेवेमध्ये. मग तो आला, तुम्हाला देवा भगवंता, तुझी खूप कृपा झाली, मला तू हे काम दिलंस. तिचं काय काम होतं? त्यांच्या किचनमध्ये पाणी, विहिरीतून पाणी आणून द्यायचं. मग त्याने पहिल्या दिवशी पाणी आणून दिलं, खूप थकलो, उद्या दर्शन घे. मंदिर उंच येते, असं पायथ्याला असं डोंगरात मंदिर उंच, खूप पायऱ्या चढावं, उद्या दर्शन घे. मग परत उद्या भांडं घेऊन आला, आज पण खूप थकलो, उद्या दर्शन घे. असं करता करता मेला पण दर्शन नाही. ही परिस्थिती आहे.
ही परिस्थिती आपल्याला ऐकून असे वाटेल काय मूर्खपणा आहे, पण आपण पण हाच मूर्खपणा करतो. आज आपल्या हातात हरिनाम आहे, पण आपण काय करतो, मरताना घेऊ. मरताना घेऊ काय झालं, गजामलने घेतला तर मरताना ना, मी पण मरतानाच घेईन. मरताना नाव येईलच असं नाही. मी पहिल्यांदा जेव्हा इस्कॉनमध्ये आलो तेव्हा अजून मी गावीच राहिलो, पालघरला. दर आठवड्यात जायचो. ते सगळे भक्त राहिले मरताना ना भगवंताचं नाव लक्षात ठेवलं, भगवंताचं नाव आहे. तर मी विचारतो एवढं काय कठीण आहे, ते का परत 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 सांगते, एवढं काय कठीण आहे, नाव तर लक्षात राहील ना. आणि मी आपलं जप करत करत आमच्या शेताच्या मधल्या बांधातून असं सगळे दोन्ही बाजूला गवत आणि मधून पाय वाट चाललो होतो. आणि आपला जप करतोय हरे कृष्ण 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 हरे. आणि अचानक समोरचा भुस्कन नाग आला आणि एका क्षणात जप थांबला, जप बंद आणि तो नाग सरळ निघाला, परत जप सुरू. तेव्हा मला कळलं की अरे असं असतं काय, कारण मृत्यू इतका भयावह असतो, काही लक्षात राहत नाही. म्हणून आजचा क्षण हाच आपला क्षण. आजच्या क्षणालाच मी नाव घेईन, उद्याच मी काही बघितलेलं नाही. कोणीही सांगू शकत नाही मी 10 वर्ष जगणार आहे, की 10 दिवस जगणार आहे, की 10 तास जगणार. आपण बघितलं कितीतरी लोक. तर सगळ्यात मोठं विघ्न जरी असेल तर हे म्हणजे आपल्या हरिनामाची संधी असून देखील आपण त्या संधीचा लाभ न घेणे, त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण न करणं, त्याच्याबद्दल एक निष्क्रियता ठेवणे, हे सगळ्यात मोठं विघ्न. आजच्या या गणेश चतुर्थी दिवशी आपले प्रिय गणपती गणेश खूप प्रसन्न असतात, वरदान द्यायला तयार असतात. तर हेच वरदान मागितलं पाहिजे की भगवंता तुझी भक्ती एवढी सोपी आहे, पण मी माझ्या निष्क्रियतेमुळे, माझ्या अनिच्छेमुळे तिला खूप कठीण करून ठेवले. हीच समस्या तू माझ्या जीवनातून घालवून टाक, असं समजून आपण जर आज प्रणाम केला तर खूप मोठी आपली उपलब्धी होईल. आपल्या जीवनामध्ये विघ्नहर्त्याच्या कृपेने हे विघ्न निघून जाईल आणि आपल्याला पुन्हा एकदा आपलं ओरिजिनल जे स्वरूप आहे, आपलं ओरिजिनल स्वरूप काय आहे, जीवेर स्वरूप होय कृष्ण कृष्णाचे नित्य दास आहोत, हेच आपलं स्वरूप आहे. आज आपण समजलं की मी कोणतरी मोठा माणूस आहे किंवा मी काहीतरी महत्त्वाचा माणूस आहे, ही आपली खरी काय म्हणतात त्याला ओळख नाही. आपली खरी ओळख काय की मी भगवंताचा निरंतर सनातन दास आहे. आणि त्या दास्यत्वाच्या भावनेतून, भगवंताच्या शरणागतीच्या भावनेतून आपण जेव्हा भगवंताचं नाव घेऊ त्यावेळेला भगवंत लगेच आपल्याला रेसिप्रोकेट करतो. हे यथा मा प्रपद्यते ताम सुखं योगिनः. ज्या प्रकारे आपण भगवंताकडे जातो, भगवंत त्याच प्रकारे आपल्याकडे बघतो. आपण भगवंताकडे निष्क्रियपणे बघितलं तर भगवंत पण निष्क्रियच राहणार. भगवंताला आपण मी उद्या येतो म्हटलं, भगवंत मी पण परवा येतो. तर हेच फार मोठं विघ्न आहे की आपल्याला सगळं माहिती असून देखील, इतकं सुंदर ज्ञान असून देखील या ज्ञानामध्ये दुर्दैव मिद्रेशमी हजानी नाम, मला याच्यामध्ये अनुराग नाही. हेच विघ्न आहे. आता थोडे वेळ आपण, हे माझी बडबड झाली, आता खरा क्लास प्रभूजी देते. म्हणून या इकडे या. थँक्यू.